मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून झालेला आहे. सुनेत्राताई पवार या राजकारणात जरी नव्या असल्या तरी त्यांच्या कुटुंबात, त्यांच्या घरात, मग माहेर असेल, सासर असेल, राजकारण आहे. हळूहळू त्या स्थिरावतील. पण ज्या पद्धतीनं बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला आणि त्यावर त्यांनी मौन बाळगलं, त्याच्यावरती काँग्रेसची प्रतिक्रिया आहे. त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून राज्यातल्या घडामोडींवर त्यांचं लक्ष आहे. बीड जिल्ह्यामधले नेते हे त्यांच्या बाजूला बसले मुंडे. हा प्रश्न संदर्भातला होता हे जर आपण स्वीकारलं, पत्रकाराने विचारलेला, तर राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्याच्यावर भाष्य करणं हे अधिक योग्य ठरलेलं असतं. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. पण धनंजय मुंडे ह्यांनी त्यांच्या समोरच्या माईकचा ताबा घेतला असं मी ऐकलं आणि पत्रकार परिषद गुंडाळून त्या निघून गेल्या. आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगीगड्या म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते, तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं. आपण राजकारणामध्ये आहोत. आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती, पण इंदिराजीने सिद्ध करून दाखवलं की मी स्वतंत्र बाण्याची एक नेत्री आहे, मी गुंगी गुडिया नाही. भविष्य सरकारमधले असे अनेक गुंगे गुड्डे आहेत जे अडचणीच्या प्रश्नावरती उत्तरं द्यायचं. याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद करणं योग्य नाही. आपण घटनात्मक पदावर बसलेले आहोत, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल. हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही. आपण अत्यंत संयमाने याच्यावरती भाष्य करणं राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून हे अत्यंत गरजेचं असतं. पण यातून सुनेत्रा वहिनी नक्कीच अनुभव घेतील आणि शिकतील. बाकी भाषा वापरताना काळजी घेण्याची गरज आहे असं नक्कीच. वाटतं? नाही, बघा, भाषेविषयी तुम्ही मला प्रश्न विचाराल तर माझी भाषा काय असं परत प्रश्न विचारा. तुम्ही भाषेविषयीचा प्रश्न कोणाकडे काढता? महिलांच्या बाबतीतली भाषा असं मला म्हणायचं. हा, महिलांच्या बाबतीतली भाषा, गुंगी गुडिया ही काय अनपार्लमेंटरी शब्द नाही. गुंगी गुडिया हा अनपार्लमेंटरी शब्द आहे का? हा नेहमीचा वाक्प्रचार आहे. आता सुनेत्रा वहिनींनी काही गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे, शिकला पाहिजे. आणि राज्य हा जो विषय आहे हा सुनेत्रा पवार व्यक्ती म्हणून नसून राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून आहे. लक्षात घ्या, त्यांना बारामतीत त्यांच्या घरी जाऊन कोणी प्रश्न विचारलेला नाहीये. त्या राज्याच्या घटना त्यांनी शपथ घेतलेली आहे. बीडवर त्यांचं आधिपत्य आहे, त्यांच्या पक्षाचं. हा, बरोबर ना, आहेत ना. मग जर त्यांना प्रश्न विचारला असेल बीडचा लॉ अँड ऑर्डर आणि त्यांनी मौन बाळगलं असेल, तर पत्रकारांच्या भावना आणि त्याच्यावरती व्यक्त झालेल्या राजकीय पक्षाच्या भावना या समजल्या पाहिजेत. यापुढे सुनेत्राताईकडून अशा प्रकारचं मौन बाळगलं जाणार नाही अशी माझ्यासारख्यांची, त्यांच्या अजितदादांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. मी मगाशी म्हटलं, तिथं जर धनंजयराव मुंडे असते पालकमंत्री आणि त्यांना प्रश्न विचारला आणि त्यांनी मौन बाळगलं असतं, तर त्यांच्याविषयी सुद्धा पत्रकारांनी किंवा इतर राजकीय पक्षांनी हीच भूमिका घेतली असती. पुरुषांना गुंगा गुड्डा म्हणा अर्थात. हां, राष्ट्रवादी आंदोलन करणार आहे. कशा करता? सुनेत्रा पवारांचा अपमान झाला नाही, मला माहीत नाही. बघा, आता कोण कशा करता आंदोलनं करतील मला माहीत नाही. ह्याच्यामध्ये असं मला काय वाटत नाही. ठीक आहे, शब्द जपून वापरायला पाहिजेत वगैरे, या गोष्टी खऱ्या आहेत.
पण हा अनपार्लमेंटरी शब्द असेल तर मग तो शब्दकोशातून काढावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक माजी पक्षाध्यक्ष आहेत अजित पवारांच्या पक्षाचे, त्यांच्यासह इतर काही पक्षाचे कार्यकर्ते थेट काँग्रेसच्या ऑफिस. अरे चुकीचंच आहे, या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. इंदिरा गांधींसारख्या टोलेजंग व्यक्तिमत्वाला सुद्धा गुंगी गुडिया म्हटलं होतं ना. तेव्हा आंदोलन झाले नाही, इंदिरा गांधींनी हे सहन केलं होतं. इंदिरा गांधींनी आपल्या कर्तृत्वाने या पुढे गोष्टी सिद्ध केल्या की मी गुंगी गुडिया नसून मी स्वतंत्र निर्णय घेणारी, या देशावर प्रभाव टाकणारी स्त्री आहे. पुढे त्या देशाच्या पंतप्रधानांनी जे काम केलं त्याच पद्धतीनं सुनेत्राताई पवार काम करतील. असे काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ले वगैरे करण्यापेक्षा त्यांच्या लोकांनी लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत. बरं असं आहे की त्यांचा जो पक्ष आहे हा अमित शहांचा पक्ष आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मग अमित शहा जसे सध्या लपून बसलेले आहेत ती भूमिका त्याने स्वीकारली. अमित शहाना आम्ही प्रश्न विचारतो आहे की लाठी मार कोणी केला, जंतर मंतरवरती पॅलेट गेट्स. TV9 मराठी, एक बनवून प्रसारित करणाऱ्यांवर